नाशिक शहरातील प्रस्तावित 66 किलोमीटरच्या रिंग रोडसाठी सुरू झालेल्या भूसंपादन प्रक्रियेवरून जोरदार राडा आणि गोंधळ पाहायला मिळाला। मातोरी आणि मुंगसरे इथे मोजणी दरम्यान शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केला। यावेळी शेतकरी महिलांना मारहाण झाल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत अर्धा तासाहून अधिक वेळ जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसले होते। याचवेळी त्यांनी नाशिकचे पोलीस अधीक्षक आणि प्रांत अधिकारी पवन दत्ता यांच्यासोबत फोनवरून बातचीतही केली। राऊतांसह शिवसैनिक शेतकरी देखील जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसलेले। या संपूर्ण प्रकरणाची पंतप्रधान मोदींकडे तक्रार करणार आहोत। काय दर्जाचे अधिकारी तुम्ही नेमलेत ते सांगणार आहोत असं म्हणत संजय राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला संताप व्यक्त केला। त्या बाईंचा आजींचा हात पहा, तो पाहिल्यावर मला वाटलं की मला जायला पाहिजे इथे, नाहीतर मी नसतो आलो। आणि आंघोळीला गेल्या 7 वाजता आणि तुम्ही आतमध्ये घुसता, हे कोणतं तुमचं महिला सुरक्षा? मुख्यमंत्र्यांनी जी काय राज्यामध्ये महिला धोरण राबवत आहेत हे कुठलं आहे? मी या विषयावरती पार्लमेंटला प्रश्न विचारणार आहे, या अधिकाऱ्यावरती। हे तुम्ही असे अधिकारी इथे पाठवता का महाराष्ट्रामध्ये? संस्कृती नाही, संस्कार नाही, कसं बोलावं कळत नाही, वृद्ध महिलांवरती तुम्ही हल्ले करता, हे असे अधिकारी महाराष्ट्रात पाठवताय। तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय। मी स्वतः दखल घेतली आहे, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे। तिथे एक IAS अधिकारी आहेत, त्यांनी थोडा तिथे जमीन संपादन करताना काही त्या ठिकाणी आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही त्या ठिकाणी व्यवहार केला आहे। तर मला वाटतं मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे, निश्चितपणे यामध्ये योग्य कारवाई आम्ही करू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।